भावी पिढीतील दृष्टिदोष दूर करण्यासाठी आनंद ऋषीजी नेत्रालयाचा दिशादर्शक उपक्रम. मंगलाताई रुणवाल. आनंद ऋषीजी नेत्रालयात मोफत बाल नेत्र तपासणी व तिरळेपणा उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. बाल दृष्टिदोष निर्मूलनासाठी पुढाकार. विद्यार्थ्यांसाठी महिनाभर चालणार शिबिर. आनंद ऋषीजी हॉस्पिटल रुग्णांना नवजीवन देण्याबरोबरच दृष्टिदोषामुळे अंधारलेल्या जीवनात प्रकाश आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबासाठी येथील नेत्रालय मोठा आधार ठरत असून आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही उपचार थांबू नये या उद्देशाने सेवाभावातून रुग्णसेवा सुरू आहे. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या योगदानामुळे हे हॉस्पिटल मानवसेवेचे प्रभावी केंद्र बनले आहे. भावी पिढीतील दृष्टिदोष दूर करण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन मंगलाताई रुणवाल यांनी केले. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी नेत्रालय येथे संथारा व्रतधारी श्रीमती पानाबाई लक्ष्मीचंदजी रुणवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अजय रुणवाल, सतीश रुणवाल व मंगल रुणवाल परिवार विजापूर पुणे यांच्या वतीने आयोजित मोफत बाल नेत्र तपासणी व तिरळेपणा उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. जय जिनेंद्र, नमस्कार. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. आनंद ऋषीजी नेत्रालय च्या उद्घाटनामुळे समाजातील गरजू आणि गरीब रुग्णांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळवून देण्याचे आश्वासन आपले स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. आपल्या संस्कृतीत सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे मानला जातो. हे धर्मादाय रुग्णालय म्हणजे केवळ एक इमारत नाही तर आशेचा एक किरण आहे. आपला उद्देश हाच आहे की पैशाअभावी कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबू नये. आम्हा अत्याधिक तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या टीमसह रुग्णांना प्रेमाने आणि निष्ठेने सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. या पवित्र कार्यासाठी ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. हे रुग्णालय मानवतेच्या सेवेचे एक उत्तम केंद्र बनवूया. धन्यवाद. जय जिनेंद्र, जय महावीर, जय हिंद. यावेळी स्मितेश रुणवाल, सतीश रुणवाल, प्रेमभाऊ बोथरा, मनीषा बोथरा, संतोष बोथरा, संगीता बोथरा, सतीश बोथरा, प्रतिभा बोथरा, गौरव बोथरा, रोहन बोथरा, डॉक्टर अशोक महाडिक, बालनेत्र रोगतज्ञ डॉक्टर निरंजन पेहरे, नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, श्याम चोरडिया, मानकचंद कटारिया, रवींद्र भंडारी, प्रकाश छल्लानी आदींसह जैन सोशल फेडरेशनचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की मागील अनेक वर्षांपासून आनंद ऋषीजी नेत्रालयात हजारो शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. लहान मुलांमधील दृष्टिदोष निर्मूलनासाठी नेत्रालयाने पुढाकार घेतला असून वाढत्या डोळ्यांच्या समस्या वेळेवर लक्षात येत नाही. त्यामुळे पालकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. मनपा व जिल्हा परिषद शाळांमधील 3,500 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यात येत असून निवडक मुलांवर उन्हाळी सुट्टीत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभही दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑपरेशन होते देवदूताचे ऑपरेशन होत आहे. कारण त्यांचं स्किल आणि त्यांचा जो मागच्या 14 वर्ष फक्त लहान मुलांचा डॉलच पाहिलेलं त्यांनी, दुसरं काहीच पाहिलेलं नाही. आणि 73 देशांमध्ये त्यांनी इंटरनॅशनल त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आणि ते आंतरराष्ट्रीय तिथे पब्लिक झालेले. आणि अशा माणसाचं ज्या वेळेला मला डॉक्टर महाडिक सरांकडून समजलं की तेव्हापासून माझ्या डोक्यात तो कॅम्प होता. एक लहान मुलांचा मोठा कॅम्प व्हावा आणि पालकांमध्ये अवेअरनेस नसतो किंवा 1-2 लाख रुपये त्या सर्जरीसाठी पालकांकडे नसतात. आणि तो डोळा होईल का नाही होईल, व्यवस्थित होईल का, असे या वयामध्ये करायचं का, असे खूप सारे प्रश्न डोळ्यांवरती लहान मुलांसाठी होते. पण ज्यावेळेला या देवदूताला मी भेटलो त्या दिवसापासून ते डोक्यात होतं का आपल्याला असा मोठा कॅम्प, मेगा कॅम्प करायचा. तर त्या एकच कॅम्प राहील फक्त लहान मुलांसाठी आणि तो कॅम्प आता होतोय आणि हा कॅम्प जवळजवळ 1 महिना चालणार आहे. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे स्क्रीन जे तिरळेपण आहे, दुसरं जे पापणी पडणं किंवा त्या डोळ्यांमध्ये काही जन्मत आजार, असे वेगवेगळे डॉक्टर जे काही आजार आहेत ते डॉक्टरांचं त्यांचं प्रावीण्य आहे, त्यांचं जे 14 वर्षाचा त्यांचा जो अभ्यास आहे आणि ते स्वतः डॉक्टर आहेत. पण असंख्य डॉक्टर त्यांनी लहान मुलांचे घडवले
आणि अशा डॉक्टरांच्या हस्ते आपल्या या सगळ्या मुलांचं होणार आहे. आम्ही यासाठी मागच्या 3 महिन्यापासून जे लहान लहान स्कूल आहेत म्हणजे पूर्ण जिल्ह्यातले असे जवळजवळ आम्ही 40,000 विद्यार्थी स्क्रीनिंग केले. त्यामध्ये पण जवळजवळ 300 पेशंट ते पण निघणार आहेत. त्यामध्ये पण त्या पालकांकडे पेपर नाही किंवा असे बरेच काही अडचणी आहे किंवा त्यांना इथं येण्यासाठी पण सुविधा नाही. अशा सगळ्या सुविधा आपण आता या कॅम्पच्या माध्यमाने करून हा यज्ञ आहे, हा सेवाचा यज्ञ आहे. आणि एक माणूस काय करू शकतो तर त्याच्या एका माणसाच्या नावावरती किंवा विश्वासावरती आपण काय करू शकतो हे त्याचं आज ज्वलंत उदाहरण आहे. डॉक्टर पेरे सर आज नगरचेच आहेत, नगर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि हैदराबाद सारख्या मोठ्या सिटीमध्ये त्यांनी मागचं जवळजवळ 2 टप तिथे काम केलं आणि आता त्यांना इंटरनॅशनल पण ऑफर आहे. त्या ठिकाणी त्यांच्या भरोश्यावरती एक मोठं हॉस्पिटल पण त्यांनी ते कार्य बाजूला ठेवून नाही म्हणले जे काही काम आता करायचं ते इथे. आणि ही संकल्पना त्यांची आवडल्यामुळे मग आम्ही पण पूर्ण फोकस केला आणि गंगावृत्ती भेटली कधी एखाद्या महापुरुषाचे जर आशीर्वाद भेटले आणि पुण्या मुंबईला आता लोक इथे येत आहेत ऑपरेशनसाठी. डॉक्टरांचं नाव आणि त्यांचं जे काही रिझल्ट येतो त्यामुळे पुण्या मुंबईचे लोक इथे येत आहेत आणि नो कॉस्ट 1 पण रुपये नाही. महात्मा ज्योतिबा फुले तिथं तुम्हाला किती पण पेशंटला खर्च लागू द्या. आनंद ऋषी हॉस्पिटलची संकल्पनाच ही एक टेबल अनलिमिटेबल नाही, ओव्हर टेबल नाही. 1 रुपया पण तुमच्याकडून परत घेतला जाणार नाही. औषधं सकट तुमचं सगळं याच्यामध्ये कम्प्लीट केलं जाईल आणि ते पेपर सगळं ऑनलाईन सगळं आहे. ऑनलाईनच तुमच्या सगळ्या अप्रुव्हल्स येतात आणि आमच्या ताईंनी मग यामध्ये जे काही ह्या ज्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते काही यंत्रणा लागते, न्यूजपेपर लागतं, आमच्या ताईंनी त्यासाठी मोठी धनराशी आम्हाला देऊन टाकली. करायची आणि हा कॅम्प आता होतोय. फार फार शुभेच्छा सर तुम्हाला. आणि या कॅम्पच्या प्रेमभाऊ बोथरा म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये दवासोबत दुवा मिळत असल्याने संपूर्ण देशभर हॉस्पिटलची ख्याती पसरली आहे. गरिबांना उपचाराची संधी उपलब्ध करून देत असताना तज्ज्ञ डॉक्टरांचेही मोलाचे योगदान मिळत आहे. दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू असून सक्षम भावी पिढी घडविण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे मंदिर इथं दुआ के साथ दवा के साथ दुआ अशी एक संकल्पना आनंद ऋषीजी हॉस्पिटलची आहे की डॉक्टर आणि आचार्य भगवंताच्या कृपेने इथं भगवंत वेगवेगळे डॉक्टर्स उपलब्ध करून देतात आणि त्यांचीच ती कृपा आहे की ते पण देवदूत म्हणून इथं येतात आणि आपल्या सगळ्यांची सेवा करतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि गुरुदेवची या हॉस्पिटलला आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद असतात की हे कार्य असं वाढत जावं आणि गोरगरिबांना याची सेवा मिळत जावं अशी या संकल्पनेतून हे हॉस्पिटल निर्माण झालेलं आहे आणि त्याचा काही ना काही खारीचा वाटा आम्हाला त्याचा लाभ मिळत असतो पारस ग्रुपला, बोथरा परिवारला. आणि त्यात अशा परिवारामध्ये आमची जी बहीण की पुण्याहून इथं की मला पण काहीतरी या कामाकरता एक योगदान मिळावं असं त्यांना पण दरवर्षी काही ना काही ते करत असतात आणि या भावनेतून ते या हॉस्पिटलला पण मदत करत असतात. या सगळ्या डॉक्टर्स आणि मला म्हणजे आज खूप आश्चर्य वाटलं की मॅडम आज शोधून त्यांच्या विद्यार्थ्याला शोधत पेपरमध्ये वाचून त्यांनी की माझा हा विद्यार्थी आहे आणि त्याच्या पाठीवर थाप देण्याकरता ते आज इथं आलेले आहेत. म्हणजे हा खरं एक योगायोग म्हणा, देवाची कृपा म्हणा. त्यांनी तो बरोबर शोधला विद्यार्थी ते थाप मारायला. सर तुम्हालाही वाटलं नसेल की मॅडम आज येणार आहेत. मलाही त्याचा खूप खूप आनंद झाला. मी माझ्या परिवारातर्फे, बोथरा परिवार, पारस ग्रुप तर्फे आचार्य आनंद ऋषीजी हॉस्पिटलला अशी प्रगती होत जावं व आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळत जावं. जय महाराष्ट्र. आनंद छाजेड यांनी सांगितले की लहान मुलांमध्ये वाढत्या नेत्र समस्यांच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर महिनाभर सुरू राहणार आहे. बालनेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर निरंजन पेहरे हे तिरळेपणा व इतर नेत्रविकारांवरील उपचारासाठी उपलब्ध आहेत. ते जिल्ह्याचे सुपुत्र असून हैदराबाद येथील LV प्रसाद आय इन्स्टिट्यूट हैदराबादमध्ये गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत होते व आता पूर्ण वेळ आनंद ऋषीजी नेत्रालय येथे सेवा देत आहेत. आफ्रिका, युरोप आणि अमेरिका येथेही त्यांनी काम केले असून तिरळेपणा उपचारात विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठ्या शहरातील रुग्ण देखील येथे उपचारासाठी येत असल्याचे त्यांनी नमूद केले. आणि आता मी जे बालनेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर निरंजन पेरे त्याच्याबद्दल म्हणजे सांगायचं म्हटलं मला 15 मिनिट लागतील. थोडा वेळ माझ्याकडे वेळ नाही आहे, पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये त्यांनी वेगवेगळे पेपर्स म्हणजे रिसर्च पेपर संशोधनाचे पेपर्स पब्लिश केले आहेत. आणि भारतातले जे काही 4 मोठ्या डोळ्याचे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये एम प्रसाद हैदराबाद एक आहे. तिथं ते 18 वर्ष तिथं मुलांना शिकवत होते. लहान मुलाच्या पदवीसाठी ते शिकवत होते. तर 2 मिनिटं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 1-2 शब्द सांगावे. 1 मिनिट. डॉक्टर निरंजन पेहरे यांनी सांगितले की नेत्रविकार लहान वयात ओळखून योग्य उपचार केल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात. लहान मुलांना त्यांच्या दृष्टिदोषाची जाणीव होत नसल्याने पालकांनी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. तिरळेपणा ही एक प्रकारची अपंगत्वाची स्थिती असून यामुळे आत्मविश्वास कमी होतो. तसेच करिअर व वैयक्तिक आयुष्यात अडचणी निर्माण होतात. 3D विजनवरही परिणाम होतो. मात्र योग्य वेळी उपचार केल्यास हे दोष पूर्णपणे दूर करता येतात. आनंद ऋषीजी नेत्रालयात या सर्व उपचारांची सुविधा उपलब्ध असून पालकांनी मुलांच्या दृष्टिदोषाकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन त्यांनी केले. माझं नाव डॉक्टर निरंजन पेहरे. मी बालनेत्ररोग तज्ज्ञ म्हणून आनंद ऋषी नेत्रालयामध्ये सेवेत रुजू आहे. तर आज आपण बाल नेत्र चिकित्सा शिबिर इथे ऑर्गनाईज केलेलं आहे आणि त्याचबरोबर तिरळेपणाचं शिबिर पण आहे. तर याची मुख्य आयडिया अशी की बरेचदा लहान मुलांना जे काही नेत्रविकार असतात तर लहान मुलांमध्ये किंवा त्यांच्या पालकांमध्ये त्याबद्दल फारशी जागरूकता नसते आणि त्यामुळे लहान वयामध्ये मुलं सफर करतात पण त्यांना कळत नाही. तर अशा मुलांना आपण स्वतः चेकअपला घेऊन जावं लागतं, तेव्हा त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आपल्याला कळू शकतात. तर हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश आहे. तिरळेपणा ही ॲक्च्युली जस्ट एक डोळ्यांची मिसअलाइनमेंट नाही, तर ती एक मोठी व्याधी असते आणि एक प्रकारचं अपंगत्व असतं. अपंगत्व याच्यासाठी की त्यामुळे माणसाची जी सेल्फ इमेज किंवा आत्मविश्वास असतो तो ढासळतो आणि अशी मुलं मग समाजामध्ये 4 चौघांपुढे बोलताना कचरतात आणि भविष्यामध्ये जेव्हा त्यांना एक करिअर निवडायची वेळ येते त्यावेळी काही करिअर चॉईसेस यथार्थ उपलब्ध होऊ शकत नाही. जसं मिलिटरीमध्ये किंवा पायलट म्हणून काम करणं किंवा मार्केटिंग, रिसेप्शन अशा ज्याच्यामध्ये जास्त पब्लिक इंटरॅक्शन होतं अशा ठिकाणी या लोकांना प्रिफर केलं जात नाही. लग्नाच्या वेळी अडचणी येतात आणि त्या बरोबरच या मुलांना काही दृष्टीसंबंधीचे दोष तयार होतात. ज्या डोळ्यामध्ये तिरळेपणा असतो त्या डोळ्याची दृष्टी हळूहळू कमी होते, त्याला डोळा आळशी होणं असं म्हणतात. आणि त्याचबरोबर ती त्रिमित दृष्टी किंवा 3 डायमेन्शनल विजन आपण ज्याला म्हणतो ती पण या मुलांची कमी होते. 3 डायमेन्शनल विजन म्हणजे आपण सर्वांनी 3D सिनेमा पाहिलेले असतील, त्यामध्ये आपण एक काळा चष्मा घालून जातो आणि नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी या आपल्या आजूबाजूला असल्यासारख्या वाटतात. तर ज्या मुलांना तिरळेपणा असतो त्यांना ही 3 डायमेन्शनल विजन नसते आणि त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात बऱ्याच काही अडचणी येतात ज्या ते डिस्क्राईब करू शकत नाही. त्यामुळे तिरळेपणा हा योग्य वयामध्ये करेक्ट केला पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या आपल्या नेत्रालयामध्ये उपलब्ध आहेत आणि आपल्याकडे तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट, डॉक्टर्स, अॅनेस्थेशिया तज्ज्ञ, नर्सेस ही सगळी टीम उपलब्ध आहे. लहान मुलांच्या नेत्रविकारांसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा. धन्यवाद. या शिबिरात डॉक्टर कौस्तुभ घोडके, डॉक्टर नचिकेत पारगावकर, डॉक्टर कुशल शहा, डॉक्टर किरण ढेरे, डॉक्टर ऋषिकेश डेरे, डॉक्टर सारडा यांनी देखील नेत्र तपासणी केली. शिबिरात 300 पेक्षा अधिक बालकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून तिरळेपणावर आवश्यक त्या शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत. गुरु शिष्याच्या भेटीने रंगला भावनिक क्षण. बाल नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर निरंजन पेहरे यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणारा भावनिक प्रसंग शिबिरात घडला. त्यांच्या रेसिडेन्शियल विद्यालयातील शिक्षिका मंगला तवले यांनी पेपरमध्ये शिबिराची जाहिरात पाहून खास त्यांची भेट घेण्यासाठी उपस्थिती लावली.
10वी बोर्डाच्या परीक्षेत गुणवंत ठरलेला हा विद्यार्थी आज यशस्वी डॉक्टर झाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. अचानक झालेल्या या भेटीने डॉक्टर पेहरे यांनीही आनंद व्यक्त केला. या गुरु शिष्याच्या भेटीने उपस्थितांना भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर.